IPL 2026 आता खरंच शेवटच्या आणि सगळ्यात धोकादायक टप्प्यात पोहोचलाय. कारण प्लेऑफचे 4 संघ फायनल झालेत आणि आता प्रत्येक मॅच म्हणजे थेट युद्ध असणार आहे. यावेळी प्लेऑफमध्ये जागा मिळवली रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी. आणि गंमत अशी आहे की या प्रत्येक टीमने आजवर IPL प्रत्येकी एकदाच जिंकली आहे. प्रत्येक टीमला त्यांची दुसरी ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. कसं असणार आहे प्लेऑफचं शेड्यूल सांगतो, रील शेवटपर्यंत बघा. 26 मेला होणार आहे पहिला मोठा सामना RCB विरुद्ध गुजरात टायटन्स. हा आहे क्वालिफायर 1. या सामन्याचं महत्त्व मोठं आहे कारण जो संघ जिंकेल तो सरळ फायनलमध्ये जाणार. पण इथे एक ट्विस्ट आहे, हारलेला संघ लगेच बाहेर पडणार नाही, त्याला अजून एक संधी मिळणार आहे. त्यामुळे RCB आणि गुजरात दोघांकडे फायनलमध्ये पोहोचण्यासाठी 2 चान्सेस आहेत. पण दुसऱ्या बाजूला परिस्थिती खूपच क्रूर आहे. 27 मेला सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एलिमिनेटर सामना होणार आहे. इथे फक्त एकच नियम आहे, हारलात की सरळ घरी, चुकीला माफीच नाहीये. आणि त्यामुळे हा सामना सगळ्यात जास्त प्रेशरचा असणार आहे. यानंतर येणाऱ्या प्लेऑफ मधला सगळ्यात महत्त्वाचा सामना क्वालिफायर 2. क्वालिफायर 1 मध्ये हारलेला संघ आणि एलिमिनेटरमध्ये जिंकलेला संघ इथे एकमेकांसमोर भिडणार आणि इथून ठरणार फायनलमध्ये दुसरा संघ कोणता जाणार. म्हणजेच फायनलमध्ये पोहोचण्यासाठी काही संघांना 2 संधी तर काही संघांना फक्त एकच जीवनदान आहे. आणि मग 31 मे अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम, लाखो चाहत्यांची गर्दी आणि IPL 2026चा शेवटचा महासंग्राम फायनल. तुम्ही कोणत्या टीमला सपोर्ट करताय आणि कोणती टीम यंदाचा IPL जिंकेल कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला गावं.